राम राम मंडळी, मी अक्षरा आणि तुम्ही पाहत आहात द चेरीज किचन. द चेरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. गाजराचा सीझन आहे आणि मार्केटमध्ये खूप सारी गाजरं आलेली आहेत आणि खूप सोपी अशी गाजराच्या हलव्याची रेसिपी दाखवणार आहे. यामध्ये अजिबात मावा वापरणार नाही आणि वरून तुपाचा तडका देणार आहे. तर तुम्ही पाहू शकता हलव्याला खूप छान असा टेक्स्चर आलेला आहे आणि अशा पद्धतीने बनवलेल्या हलव्याची सर दुसऱ्या कुठल्याच हलव्याला येणार नाही. तर मग सुरुवात करूया. गाजराचा हलवा कसा बनवायचा ते पाहू. जर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे कळवा. मार्केटमधून लालसर अशी गाजरं आणलेली आहेत आणि गाजराच्या हलव्यासाठी चायनीज गाजर बिलकुल नाही वापरायचं. मी इथे गाजर चांगली वॉश करून घेतली आहेत आणि त्याची साल काढून घेतली आहे. आणि आता आपल्याला या किसणीच्या साहाय्याने गाजर चांगले किसून घ्यायचे आहे. जास्त बारीक बाजूने किसायचं नाही. मी इथे जवळजवळ 1 किलो गाजर घेतलेली आहेत आणि प्रमाण असं आहे 1 किलो गाजर तर 2 लिटर दूध वापरायचं आहे. आणि दूध तुम्ही कोणतंही वापरू शकता, गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही वापरू शकता. आणि यामध्ये मी खवा अजिबात वापरणार नाही, म्हणून 1 किलो गाजर तर 2 लिटर दूध हे प्रमाण लक्षात ठेवूया. तर गाजर किसून झाले तर आपण गाजर बाजूला ठेवूया आणि पहिली दुधाला उकळी काढून घेऊया. दुधाला उकळी आल्याशिवाय गाजराचा किस टाकायचा नाही. चांगली उकळी आल्यानंतरच हा गाजराचा किस दुधामध्ये टाकायचा आहे. तर यासाठी मी 300 ग्रॅम साखर, ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार आणि 3 ते 4 चमचे तूप आणि वेलची पावडर. तर आता दुधाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तर उकळी आल्यानंतर मी गॅस कमी करणार आहे आणि यामध्ये आता गाजराचा किस टाकायचा आहे आणि चांगला दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे. आणि जोपर्यंत दूध आटत नाही तोपर्यंत गाजर चांगलं दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे. गाजराचा हलवा बनवण्याच्या खूप पद्धती आहेत. काही जण तुपात गाजर भाजून घेतात आणि काही माव्याचा वापर करतात. दूध जास्त वापरत नाहीत. पण या रेसिपीमध्ये गाजर दुधात शिजवून जो गाजराचा स्वाद लागतो ना, तो खूप छान असा लागतो. म्हणजे यामध्ये मावा वापरण्याची गरजच नाही. आणि हे सतत हलवत राहायचं आहे. थोडा हात दुखेल पण हलवा मात्र चांगला बनेल. आणि यामध्ये मी मावा टाकणार नाही, कारण दूध टाकल्यामुळे दूध आटून त्याचा मावा बनणार आहे आणि बाजूने तूप पण सुटणार आहे, म्हणजे तुपाचा पण वापर जास्त होणार नाही. दूध आटवायला ही कढई छोटी पडत होती, म्हणून मी हे सर्व मिश्रण एका मोठ्या भांड्यामध्ये शिफ्ट केलेलं आहे. म्हणजे कसं, आता दूध अजिबात ओतू जाणार नाही. तुम्ही पाहू शकता दूध आटत चाललेलं आहे आणि आता दूध पूर्णपणे आटलेलं आहे. तर मी पुन्हा ज्या कढईत बनवत होते त्या कढईत शिफ्ट करते, कारण मला त्या कढईत हलवा किंवा इतर रेसिपी बनवायला मला खूप आवडते. आणि हे सतत हलवत राहायचं आहे. या प्रोसेसला साधारण 1 तास तरी लागतो, पण हलवा सुपर बनतो. तर दूध पूर्णपणे सुकल्यानंतर यामध्ये 300 ग्रॅम साखर घालायची आहे आणि पुन्हा हे शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे साखर पूर्णपणे विरघळली पाहिजे आणि साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत हे सतत हलवत राहायचं आहे. आणि तुम्ही अशा प्रकारे गाजराचा हलवा केलात तर हलवाईपेक्षाही खूप सुंदर असा गाजराचा हलवा बनतो. तर पूर्णपणे साखर विरघळलेली आहे. तर आपण आता गॅस बंद करूया आणि ही कढई बाजूला करून ठेवूया. आता आपल्याला तडक्याची तयारी करायची आहे. त्यासाठी मी इथे 3 ते 4 चमचे तूप घेतलं आहे आणि तूप थोडं गरम झालं की त्यामध्ये तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स बारीक करून टाकायचे आहेत आणि ते असे छान 2 मिनटं असे परतून घ्यायचे आहेत. या तडक्यामुळे गाजराला खूप चांगला असा फ्लेवर येतो. आणि तुम्ही पण सेम अशीच प्रोसेस जर केलीस तर तुमचा पण गाजराचा हलवा सेम असाच बनेल.
तर आता आपण हा तडका यावर चांगला ओतून घ्यायचा आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये वेलचीची पावडर टाकायची आहे. वेलचीच्या पावडरमुळे खूप छान असा स्वाद येतो. आणि मी त्यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालणार आहे. या गाजराच्या हलव्याचा खूप घमघमाट सुटलेला आहे आणि वरून तुपाचा तडका दिल्यामुळे तर अजून खूप छान असा वास येतोय. आणि तुम्ही पाहू शकता की गाजराचा हलवा खूप छान असा दाणेदार बनलेला आहे. आणि हा गाजराचा हलवा तुम्ही 3-4 दिवस फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. आणि जेव्हा तुम्हाला खायचा आहे त्यावेळेला फक्त तो थोडा गरम करून खा, म्हणजे जसा आत्ता आहे तसाच त्याची चव लागणार तुम्हाला. मंडळी, अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट्समध्ये जरूर कळवा. खुश रहा, आनंदी रहा आणि माझा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार रहा. धन्यवाद.